ही व्हिडिओची क्लिप तेव्हाची आहे जेव्हा मी दवाखान्यातून घरी आलेले होते 4-5 दिवसाच्या नंतर. म्हणजे 5 दिवस मी दवाखान्यात ॲडमिट होते आणि बघू शकता माझी अवस्था कशी झालेली आहे. पूर्ण शरीर सुजलेलं आहे कारण कंटिन्यू 4-5 दिवस स्लाईन आणि दिवसातून 4-5 इंजेक्शन मला दिल्यामुळे असं झालं असावे. म्हणजे स्लाईन जे असतात ना थंड असतात आणि कुणाला सूट होतात कुणाला होत नाही आहेत, पण माझ्या बॉडीला ते सूट झालेलं नाही आहे म्हणून सूज आलेली आहे. तर माझ्या बहिणी आलेल्या आहेत, म्हणजे कल्पना तर माझ्यासोबत दवाखान्यातच थांबलेली होती. अर्चना पण आलेली आहे आणि अर्चना यावेळी किचनमध्ये काय बनवत आहे तर माझ्यासाठी काढा बनवत आहे. चहा वगैरे प्यायचं मन नाही आहे तर मी म्हटलं थोडंसं काढा बनव, कारण सर्दी पण झालेली आहे, खोकला अधूनमधून खूप त्रास देतो. त्यामुळे म्हटलं काढा बनव. तर तुळशीची पानं, हळदी पावडर, गूळ आणि गरम मसाले टाकल्यानं काय होतं नरड्यात चरचर होत आहे. म्हणजे 4-5 दिवस झाला अन्न नाही खाल्लेलं आहे ना, त्यामुळे मला काही तिखट म्हणजे काही मसाल्याची वस्तू खाल्ली ना नरड्यात चरचर होतं. म्हणून अर्चना म्हणलं खडे मसाले वगैरे काही टाकू, म्हणजे लवंग वगैरे आपण टाकतो ते काही टाकू नको, फक्त हळदी पावडर टाक आणि तुळशीची पानं, गूळ हे थोडंफार टाकून मला काढा बनवून दे. तिने इकडं केळी खायला घेतलेला आहे आणि यावेळी टायमिंग सांगितलं सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. दिनेश थोड्या वेळानं कॉलेजला जायला निघेल, म्हणजे 8 वाजता तो जातो. तर अर्चना इकडं मला काढा बनवून देत आहे आणि वरण भाती बनलेला आहे. म्हणजे अर्चना थोडंसं फास्टमध्येची कामं आवडली कारण दिनेश लवकरच जातो. आणि इकडे सगळे कवर कशाचे दिसत आहेत तर सगळे फ्रूट आणून ठेवलेले आहे, जसं केळी आहे, ॲपल आहे, नारळ आहे. पण काहीच खायला जमत नाही कारण खोकला खूप येतो. ती स्लाईनमुळे झाला असावे आणि त्यामध्ये मी ॲपल खाल्लं किंवा नारळ पाणी पिलं तर खोकला आणखीन वाढणार आहे, सर्दी पण वाढणार आहे. म्हणून फक्त पपई खात आहे. आणि सकाळी सकाळी अर्चनाने मला पपईच्या पानाचं ज्यूस पण बनवून दिलं, म्हणजे पेशी वगैरे म्हणजे कमी झालेल्या आहेत त्यामुळे पपईच्या पानाचा ज्यूस आणि पपईच खायला मी घेतलेले आहे. दिनेश पप्पा आणखीन आलेले नाही, म्हणत आहेत की परत येत आहोत, म्हणजे तिकीट वगैरे कॅन्सल झालेले. म्हणजे व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येत आहे हा, कारण मी अगोदरचे व्हिडिओ पाठवले, डेली रुटीनचे पाठवले, रक्षाबंधनचा व्हिडिओ पाठवलेला आहे आणि ही व्हिडिओची क्लिप माझी अशीच राहून गेलेली होती. तर म्हणलं या व्हिडिओमध्ये ॲड करूया. तर स्लाईन लावल्यामुळे माझे हात पण खूप सुजलेले आहेत कारण दोन्ही साईडला स्लाईन, दोन्ही हाताला स्लाईन लावलेली होते. तर या हाताला पण अर्चनाने क्रीम लावली. म्हणजे जेव्हा डॉक्टरला म्हणलं की हात खूप सुजलेला आहे, दुखत पण आहे, तेव्हा डॉक्टरांनी जी क्रीम दिलेली होती. तर अर्चना दिवसातनं 2-3 वेळा ही क्रीम लावते. म्हणजे अर्चनाला इतकं कामाचं लोड आलेलं आहे, स्वयंपाक पाणी सगळ्यांना बघणं, परत मला पण बघणं इतकं झालेलं आहे. कल्पना परत गेलेली आहे कारण 4-5 दिवस ती इकडंच होती आणि सोमवारी मुलांची शाळा पण होती, त्यामुळे कल्पना गेलेली आहे. तर इकडच्या हाताला लावत होती पण मला खूप त्रास होत होता त्यामुळे नको म्हणलं. आणि आता अर्चनाची सगळी कामं मॉर्निंगची आवरलेली आहेत, आता ती स्वयंपाकाला सुरुवात करत आहे. तर सकाळच्या वेळेतच वरण भात बनवलेला आहे, फक्त भाकरी भाजी बनवायचं होतं. बाबांचं जेवण खाणं आणखीन बाकी होतं, ते सगळं आवरलं तोपर्यंत पूजा आलेली आहे. पूजा माझी जाऊ पण आहे, बहीण पण आहे आणि दवाखान्यामध्येही 1-2 दिवस ती थांबलेली होती. सगळेच परेशान झालेले आहेत, माझी तब्येत खराब झालेली आहे पण सगळे इतके परेशान झालेले आहेत, बहिणी असो माझी जाऊ असो सगळेजण. तर दवाखान्यात घरी त्यांच्या जरा चालूच आहेत. तर भांडीकडं खूप सारे जमा आहेत कारण अर्चना इकडे स्वयंपाक बनवत आहे आणि पूजा लसूण वगैरे सोडून म्हणजे चटणी बनवत आहे. म्हणजे मला काहीच खावं वाटत नाही तर मी म्हटलं लसूण टाकून सपक चटणी बनव, कारण मला तिखट खाताच येत नव्हतं. तर पूजाने चटणी वगैरे बनवली आणि आमचं जेवण खाणंही झालेलं आहे आणि पूजा थोड्या वेळानं परत घरी गेलेली आहे. म्हणजे म्हणत होती ताई आणखी मी उद्या येईन, तू अशी पडून आहेस, मला बघा वाटत नाही, मला घरात थांबा वाटत नाही, असं तिचं म्हणणं होतं. पण अर्चना 2 दिवस थांबलेली होती पण मी नंतर व्हिडिओ बनवला नाही आहे कारण माझी तब्येत खूपच बिघडलेली होती. अधूनमधून ताप आणि खोकला खूप होता, त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे बनवलेले. तर अर्चना तेच म्हणत होती ताई आराम घे, तू व्हिडिओ वगैरे बनवू नको, असू दे. तर 2-3 दिवसाच्या गॅपनंतर मी परत व्हिडिओ बनवला. म्हणजे एक सवय होऊन जाते ना व्यक्तीला की प्रत्येक गोष्ट तुम्हाला मला शेअर करायची असते. तर 2-3 दिवसाच्या नंतर मावशी पण आलेले आहेत आणि सोनल पण आलेले आहे आणि अर्चना आणि कल्पना, पूजा तिघीजणी परत गेलेल्या आहेत. म्हणजे सगळ्यांच्या अशा चर्चा चालू आहेत. आणि भरपूर बहिणी असलो ना खरंच बघा, एक बहीण जाते दुसरी येते, दुसरी जाते तिसरी येते, तिसरी जाते चौथी येते, असंच आहे. म्हणजे आम्ही 7 बहिणी आहोत आणि सगळ्या बहिणी चर्चा चालू आहे. ती बहीण 2 दिवस राहते, ती परत गेल्यानंतर दुसरी बहीण येते, ती 2 दिवस राहते. तर बघा बहिणी भरपूर असणं किती महत्त्वाचं आहे. एक बहीण असली ना तिच्यावरती भरपूर लोड येतो, पण आम्ही 7 बहिणी आहोत. तर एक बहीण जाते तर दुसरी येते, दुसरी जाते तर तिसरी येते आणि त्यामध्ये माझी आई, जाऊबाई सगळेजण, सगळ्यांच्या जरा चालू आहेत. मावशी, यांच्या आत्या, काकू सगळेजण येत आहेत म्हणजे भेटण्यासाठी. म्हणजे अचानकच इतकी तब्येत माझी बिघडली, त्यामुळे सगळ्यांना हेच वाटत आहे की असं कसं झालं, अचानक असं कसं झालं. म्हणजे सगळे नातेवाईक भेटायला येत आहेत
आणि दिनेशचे पप्पाही सोमवारी परत आलेले आहेत. म्हणजे पुढे देवस्थानी त्यांना जायचं होतं पण गेले नाही, तिकीट कॅन्सल करून ते परत आलेत. कारण तब्येत माझी खूप बिघडलेली होती, त्यामुळे त्यांना कुठं जायचं मन झालं नाही. परत आलेले आहेत. तर आल्यानंतर मी काय त्यांचा व्हिडिओ बनवला नाही. भरपूर विचार होते की आल्यानंतर व्हिडिओ बनवावा, काय काय आणलेले सगळं शेअर करावं, पण काहीच झालं नाही, फक्त तब्येतीमुळे. आणि दिनेश इकडं काय करत आहे तर पूर्ण घरची साफसफाई करण्यामध्ये हा लागलेला आहे. कारण घरामध्ये अस्तव्यस्त झालेलं आहे सगळीकडे. तर सोनल आहे, मावशी आहेत, तरी पण दिनेश पण यांची मदत करतो. कारण त्यांनाही सगळी कामं म्हणजे स्वयंपाक असतो, कपडे असतात, भांडी असतात, भरपूर सारी कामं होऊन जातात. त्यामुळे दिनेश पण मदत करत आहे. आणि झाडं जी कुंडे वगैरे आहेत ते पण असे झालेले आहेत ना की त्याला पाणी कोणी वेळेत घातलेलं नाही आहे, तर ते पण सुकल्यासारखे झाले. तर दिनेशनं थोडंफार त्यामध्ये गवत काढलं, थोडंफार छाटणं केलं, पाणी दिलेलं आहे आणि सगळे कुंडे व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. कारण झाडांना वेळेत पाणी देणं आणि त्यांचे देखरेख करणं खूप गरजेचं आहे, तेव्हा झाडं छान ग्रो करतात. आणि 4-5 दिवस झालं दुर्लक्ष झालेलं आहे झाडाकडे, पाणीही कोणी वेळेत घातलेलं नाही आहे त्याला, त्यामुळे एकदमच ते सुकल्यासारखे झालेले होते. तर असं दिवसभरात हीच कामं झाली. पूर्ण घरची साफसफाई झाली, झाडांना व्यवस्थित केलेलं आहे, फांदी वगैरे कट करून पाणी दिलेलं आहे म्हणजे छान ग्रोथ होईल. आणि आता ही रात्रीची वेळ आहे, रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. आणि आत्ता आमची वॉशिंग मशीन आलेली आहे. तुम्ही म्हणत होता ना की ताई वॉशिंग मशीन घे, तर वॉशिंग मशीन फायनली आलेली आहे घरी. तरी IFB कंपनीची आहे, बघू शकता. तर दिनेश तेच पॅकिंग वगैरे खोलत होता, पण इतकी वजन आहे ना ती त्या कवरमधनं काढता येत नव्हती. आणि याची फिटिंग वगैरे सगळं करण्यासाठी आम्हाला 2-4 दिवस लागले, कारण पटकन झालं नाही आहे. अगोदर विचार होता की याच रूममध्ये ठेवावे, पण या रूममध्ये नाही ठेवल्यानं काय होत होतं ना, इथं भिंत जी आहे ना ती फोडून मग पैपाचं कलेक्शन द्यावं लागत होतं. त्यामुळे हे म्हणले की तिथं समोर आपण हॉलमध्ये ठेवूया, तिथं बेसिंग आहे, तिथंच आपल्याला कलेक्शन देता येईल. तुम्ही म्हणत होता की ते इथं ठेवू नको, हॉलमध्ये ठेवू नको, या रूममध्ये ठेव, कुठेतरी साईडला ठेव, कारण पाहुणे वगैरे आता ते ठीक वाटत नाही. तर तुमचं योग्य आहे, पण इथं जमत नव्हतं कलेक्शन द्यायला, म्हणून आम्ही हॉलमध्ये ठेवलेलं आहे. कारण इथं पाईप वगैरे लावण्यासाठी, कलेक्शन देण्यासाठी सोपं होतं. तर दिनेशनं ते सगळं बघितलं खोलून, पण ते काय कवर खोलता आलेलं नाही आहे, कारण खूप वजन आहे मशीन. तर असं हा दुसरा दिवस आहे आणि दिनेश जात आहे कॉलेजला. आणि माझा भाऊ पण भेटायला आलेला आहे. थोडा वेळ बोलणं झालं आणि जेवण खाणं केलं आणि निवांत बसलेला आहे. तोपर्यंत दिनेश पण आला. दिनेश थोडंसं लवकरच आलेला आहे, म्हणजे दुपारी 2 वाजेपर्यंत दिनेश घरी आला. आणि इकडं अभ्यास चालू आहे याचा. आणि वॉशिंग मशीन जे आहे ना खोलून ठेवलेले आहे, म्हणजे जी पॅकिंग होती ना ते खोललेले आहे आणि पाईप वगैरे आणून ठेवलेला आहे. विचार होता की इथंच कलेक्शन द्यायचं या रूममध्ये, पण तिथं जमलंच नाही आहे. नंतर आम्हाला हॉलमध्ये जाऊन ते ठेवावं लागलं. तर हा दुसरा दिवस आहे, म्हणजे 4-5 दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे, कारण मी व्हिडिओ कंटिन्यू करू शकले नाही, थोडीफार क्लिपी जोडलेली आहे यामध्ये. तर एकच महिने व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कमेंट करून नक्की सांगा. तर आज माझी तब्येत थोडीफार ठीक वाटत आहे. म्हणजे जसं मी घरी आल्यानंतर 4-5 दिवस काहीच काम केलं नाही ना, मी बेडवरून उठलेली आहे. माझ्या बहिणीवानंच सगळं कामं आवरत होते, पण आता सगळेजण परत गेलेले आहेत, कारण माझी तब्येत आता ठीक झालेली आहे. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, आंघोळ झालेले आहे. आणि दिनेश जाणार आहे कॉलेजला आणि माझा भाऊ पण कॉलेजला जाणार आहे, म्हणजे याचे पण एक्झाम चालू आहेत. तर म्हणलं आज नाश्त्यामध्ये सुशेला बनवूया, झटपट बनतो तो, आणि नंतर मी स्वयंपाक करेन, कारण थोडंसं लेटच उठलेली होती आणि निवांतच माझी कामं चालू आहेत. कारण तितकी मी धावपळ करत नाही, जास्त कामाचा लोड घेत नाही आहे, कारण आता तरी माझी तब्येत थोडीशी ठीक वाटत आहे. परत मग आणखीन कामाचा लोड घेईन, आणखीन तब्येत बिघडेल ही पण भीती आहे. त्यामुळे निवांत मी लेट उठून लेटच माझी कामं आवरत आहे. तर सुशाला हा झटपट बनतो कमी वेळामध्ये आणि खाण्यासाठी खूपच चविष्ट बनवून तयार होतो. तर इकडे मी करत आहे सुशाला बनवण्याची तयारी. टोमॅटो घेतलेत, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा सगळं बारीक कट करून घ्यायचं आहे. आणि दिनेशची इकडे धावपळ चालू आहे, म्हणत आहे मम्मी तू काही करू नको, निवांत कर, मी सगळी कामं आवरून देतो, चालू आहे त्याचं. तर म्हटलं तुम्ही आंघोळ वगैरे करा, रेडी व्हा जाण्यासाठी, म्हणजे 8 वाजता दोघांनाही निघायचं आहे. तोपर्यंत मी सुशाला बनवते, मग निवांत स्वयंपाक, देवपूजा, दिवसभराची कामं निवांत मी करणार आहे. आणि दुपारच्या वेळेत वॉशिंग मशीन जे आहे ना ते फिटिंग करण्यासाठी येणार आहेत, म्हणजे कुठं ठेवायचं का, आणि तेच विचार चालू आहे. तर नंतर हॉलमध्येच ठेवलेलं होतं आम्ही, आणि कलेक्शन देण्यासाठीही ते भैया येणार होते. परत ते सांगण्यासाठी कंपनीचे येणार होते, म्हणजे ज्या कंपनीची मशीन आहे त्या कंपनीचे येतात सांगण्यासाठी की कशा पद्धतीनं त्यामध्ये कपडे टाकायचे, कशा पद्धतीने ते धुवायचे. कारण आता ज्या ताई मशीन ज्यांच्याकडे आहे त्यांना माहिती असते की कशा पद्धतीने धुवायचं आहे, पण माझ्यासाठी ते नवीन आहे सगळं, मला काही माहिती नाही की कशा पद्धतीने ते चालू करायचं आहे, कशा पद्धतीने धुवायचं आहे, त्यांना कुठलं लिक्विड वापरायचं आहे, मला काहीच माहीत नाही. तर ते सांगण्यासाठी ते कंपनीचे भैया येणार आहेत असंही म्हणत होते. तर बघूया, दुपारच्या वेळेपर्यंत मी सगळ्या कामापासून फ्री होते, मग निवांतपणे बघूया काय काय सांगतात, काय काय नाही आहे.
तर इकडे मी हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर सगळं बारीक कट करून घेतलेलं आहे. आणि इकडे माझी बडबडी चालू आहे. म्हणजे दिनेश आहे, माझा भाऊ आहे, दोघांशी चर्चा चालू आहे. असं तसं चालू आहे. म्हणजे जसं इकडं कामही चालू आहेत आणि माझी बडबडही चालू आहे. तर भैया म्हणत आहे की ताई काही बनवू नको, आम्ही बाहेर काहीतरी नाश्ता करू आणि जातो, तू निवांत तुझी कामं आवर. तरी पण बघा आता मुलं उपाशी जातील, मलाही ठीक वाटणार नाही. तर म्हटलं सुशेला तरी बनवून द्यावा, मग जे स्वयंपाक आहे ते निवांतच बनणार आहे. ते इकडे मुरमुरे घेतलेली, म्हणजे जे पॉकेटातले मुरमुरे असतात ना ते मी काढलेले होते आणि या कवरमध्ये पॅक करून तिकडच्या रूममध्ये ठेवलं होते. तर मुरमुरे मी अगोदर स्वच्छ करून घेतलं, कारण खूप दिवस झाले ठेवलेले होते आणि यामध्ये पीठ वगैरे झालेलं होतं. चाळणे केलं तरी पण चालतं, पण मी तर सुपानं गोळून घेतलेलं आहे. आणि एका मोठ्या भांड्यात घेतला आणि पूर्ण मुरमुऱ्यामध्ये पाणी टाकून छान भिजवून घ्यायचं आहे. आणि दाबून पाणी पूर्ण पिळून एका ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे. तर खूप ठिकाणी सुशेला काय असतो हे माहिती नाही, म्हणजे मला कमेंट येतात की ते सुशेला कशाला म्हणतात, ते इकडं आमच्याकडे बनलं जात नाही. तर सगळीकडे बनतो हा सुशेला. आता आमच्याकडे तरी नाश्त्यामध्ये सुशेला, पोहे, उपमा म्हणजे हेच पदार्थ बनतात आणि छान पण लागतात, झटपट पण होतात कमी वेळामध्ये. आणि मला सुशेला म्हणजे मलाच काय, घरामध्ये सगळ्यांना सुशेला खूप आवडतो. तुमच्याकडे बनत असेल त्याला काहीतरी वेगळं तुम्ही नाव दिलं असेल, म्हणजे वस्तू तीच असते, प्रत्येक ठिकाणी बोलण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. तर मुरमुरे मी इकडे छान भिजवून घेतलेले आहेत. कढई ठेवलेली गॅसवरती, 2 ते 3 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे, हिरवी मिरची आणि कांदा टाकला, व्यवस्थित परतून घेऊया. आणि तोपर्यंत या दोघांची आंघोळ झालेली आहे. आणि यांना पण फोन लावलेला होता की येऊन नाश्त्याला घेऊन जावा, नाहीतरी घरी तर करून जावा, कारण जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो सुट्टीवर आहे, येत नाही आहे, त्यामुळे तिकडंच नाश्त्याला घेऊन जावा. तर येतील इतक्यामध्ये हे पण. तोपर्यंत मी सुशेला बनवून तयार करते. तर इकडं भिजवलेल्या मुरमुऱ्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि इकडं कांदा आणि हिरवी मिरची ते पण परतलेली, म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन करायचं नाही, हलकासा कच्चेपणा गेला की यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. तर इथं शेंगदाण्याचं कूट मी एकत्रच भाजून वाटण करून ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हाही घाई गडबड आहे, आपल्याला भाजी बनवायची आहे किंवा कुठला नाश्ता बनवायचा आहे, त्यावेळेमध्ये हे आपल्याला पटकन होऊन जातं. म्हणजे वेगळं आपल्याला भाजणं वाटणं करण्यामध्ये भरपूर वेळ जातो ना. तिकडं कांदा हलकासा मऊ झालेला आहे, एकदम गोल्डन ब्राऊन करायचा आणि हलकासा कच्चेपणा गेला की त्यामध्ये मी हळदी पावडर टाकली, कोथिंबीर टाकलेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट 4-5 चमचे टाकलेला आहे. पण साबूत शेंगदाणे टाकलं तरी पण चालतं, पण मी तर कूट टाकलेलं आहे. परतून घेतलं, शेवटला टोमॅटो टाकलेले आहेत. आता टाकूया भिजवलेले मुरमुरे, मी अगोदरच टाकून मिक्स केलेलं आहे. मुरमुरे फोडणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे मिक्स करायचं आहे. बस सुशेला पण झटपट तयार आहे, जास्त वेळ यामध्ये लागणार नाही आहे आणि खाण्यासाठी खूपच छान आणि टेस्टी बनतो. तर छान मिक्स करायचं आहे, छान एकजीव करायचं आहे आणि कमी गॅसवरती थोड्या वेळ झाकून ठेवायचा आणि बस मस्त असा सुशेला बनून तयार आहे. बघितलं तुम्ही, जास्त वेळ लागणार नाही यामध्ये. आणि जी दिवसभराची कामं आहेत ती आता निवांत करूया, कारण मला टॅब्लेटी घ्यायच्या आहेत मला, आणि पपईच्या पानाचा ज्यूस पण प्यायचा आहे. आता हे फोन करून सांगितले होते की अगोदर तू पपईच्या पानाचा ज्यूस बनवून पे अंशापोटी, म्हणजे काही खाण्या अगोदर. आणि जोपर्यंत माझ्या बहिणी होत्या ना तेच बनवून देत होत्या, म्हणजे ते प्यावंसं वाटत नाही. जे हे आपलं चांगलं असतं ना आपल्या बॉडीसाठी, ते आपल्याला प्यावं वाटत नाही आहे. तसंच होतं की मला प्यावं वाटत नव्हतं, म्हणून हे 2 वेळा फोन करून सांगितलेत की तू पण ते बनवून पे. आता कोणी नाही आहे म्हणण्यासाठी मी पण इकडं आलेला आहे. तर ठीक आहे, मला त्यांना अगोदर नाश्ता बनवून देते आणि मी पपईची पानं घेऊन येऊन ज्यूस बनवून पिते अगोदर, नंतर चहा पाणी जे आहे ते घेणार आहे. म्हणजे चहा प्यायचं आजकाल मनच नाही आहे माझं, डिकाशन चहा पिते, दुधाचा चहा तर प्यायचं बंदच केलेला आहे मी. तर इकडं दोघांनाही मी सुशेला खायला दिलेला आहे आणि आता थोड्या वेळात हे जायला निघतील. तर असो ताईंनो, आता यासोबत एवढीला इथं सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तर इकडं आणखी मी सुशेला आणून दिलेला आहे गरमागरम. आणि आता देवपूजा मी अगोदर करून घेते आणि फळं म्हणजे जे येतात भेटण्यासाठी येते वेळेस ॲपल किंवा नारळ पाणी घेऊन येत आहेत, पण खोकल्यामुळे मी सगळं खाणं बंदच केलेलं आहे. तर आता दिनेशला आणि भैयाला मी दिलेलं आहे, कारण खूप सारं आहे आणि ठेवल्या ते किती दिवस राहणार. तर सगळ्यांना मी खायला दिलेलं आहे. तर देवही असे झालेत ना, म्हणजे देवाची अवस्था पण खूप बिघडलेली आहे, पण नाविलाज आहे. आता मी काहीच काढणार नाही, फक्त देवांना स्नान घालणार आहे आणि देवपाट्यात विराजमान करणार आहे. तर जेही थोडाफार सुशेला आहे ते पण मी प्लेटात काढून ठेवत आहे आणि जेही बाकीची कामं आहेत ते नंतर करूया. तर इकडं या दोघांना म्हटलं की सगळाच घ्या, कारण यांना फोन केलेला तर होता पण आले नाहीत, म्हणत आहेत की निवांत येईल, म्हणजे तू देवपूजा वगैरे कर, मग निवांत आपण जेवण करूया. तर ठीक आहे म्हणलं, आता मी अगोदर देवपूजा करते, मग हे आल्यानंतर आम्ही पण नाश्ता करून घेतो.